शहर आणि तुळजापूर तालुक्यात पावसाने दडी मारल्याने एकरूप तलाव भरला नाही, त्यामुळे तुर्तास धोका टळला आहे। गेल्या 2 दिवसांपासून सोलापूर शहर आणि तुळजापूर तालुक्यात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे एकरूप तलावाची पाणी पातळी वाढली नाही। शनिवारी तलाव 85% भरल्याचे पाटबंधारे विभागाने सांगितले। पाणी पातळीत वाढ झाली नसल्यामुळे हा तलाव ओव्हरफ्लो होणार नाही। यामुळे सोलापूर शहराच्या अवंतीनगर, वसंत विहार, जुना पुणे नाका, तळे हिप्परगा रोड, जुना कारंबा नाका तसेच भोगाव परिसरात पुराचे पाणी घुसण्याचा धोका तूर्त तरी टळला आहे। शहराला पाणी पुरवठा करणारा एकरूप तलाव हा यंदा जवळपास 1.5 महिने अगोदर भरत आला आहे। त्यामुळे पाणी नागरी वस्तीत जाण्याची शक्यता असल्याचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला होता। याबाबत पाहणी केली असता हे पाणी सध्या तलावाच्या काठापर्यंत आलेले आहे। पुढील दिवसात 2 ते 3 मोठे पाऊस झाल्यास हे पाणी ओव्हरफ्लो होईल। यामुळे येथील पाणी सांडव्यातून जाण्याची शक्यता आहे। तलावाच्या बाजूला असलेल्या कॅनॉलमध्येही मोठ्या प्रमाणात पाणी असल्याचे पाहायला मिळत आहे। शिवाय भोगाव येथील शेतामध्ये बानेगावसह इतर छोट्या मोठ्या गावातून आलेले पाणीही शेतात थांबलेले पाहायला मिळाले। काही शेतकऱ्यांनी शेतात थांबलेले पाणी बाहेर जाण्यासाठी वाट करून दिल्याने हे पाणी कॅनलमध्ये जात आहे।